नमस्कार मित्रांनो आणि माझ्या ड्रायव्हर भावांनो, निघालो खाली करायला. अरे अरे हळूहळू किती मोठा आळस देतो. सकाळी सकाळी याची काही झोप झाली नाही वाटतं. मंडळी चला असू द्या, आज आपली तिसरी डिलिव्हरी म्हणजे मडगावच्या पलीकडं मेसाई इंडस्ट्रीजमध्ये जायचं होतं. मित्रांनो, मडगावमध्ये पेप्सी सर्कल पास करून आल्यावर या सिग्नल पाशी आलो. दुपारचे 2 वाजले होते. शिस्त बघा मंडळी, एवढ्या उन्हात सिग्नलला पोलीस नाही तरी किती शिस्तीत सगळे थांबले होते. झेब्रा क्रॉसिंग किती पुढे आहे तरी पण सगळे नियमाचे पालन करतात. विशेष म्हणजे मेन पणजी सिटी पासून 40 किलोमीटर अंतरापर्यंत सुद्धा अशी शिस्त बघायला मिळते. त्यामुळे इथल्या लोकांना सल्यूट आहे मित्रांनो आपला. 2 तास प्रतीक्षा केल्यानंतर क्रेनवाला भाऊ आला. 4 वाजता खाली करायला चालू केली. आता 15 मिनिटात भाऊ गाडी खाली करून देणार. गोडाऊन लय मोठं होतं बघा मित्रांनो. सगळीकडे गाड्यांची इंजिन, स्क्रॅप मटेरियल भरपूर दाबून भरला होता मटेरियल गाड्याने. सगळ्या गाडीत आहे सांडलं होतं. त्यामुळे 2-3 पोती टाकली आणि चकाचक पुसून काढलं बघा. 2-3 घागाली माती पण टाकावं लागली परत मला. नाहीतर कसं आहे, गाडी भरायला कंपनीत गेले की कंपनीवाले रिजेक्ट करतात तो. त्यामुळे आपल्याला चकाचक ठेवावं लागतं सगळं. खाली करून गोडवानला आलो. रात्री उशीर झाल्यामुळं आपण काय रात्री लोडिंगसाठी ऑर्डर घेतली नव्हती. म्हणलं सकाळी उठून बघता येईल काय उद्या बघू. सकाळी उठून सगळं आंघोळ बिंघोळ करून चकाचक मावली पुसून घेतलं. दुकानात जाऊन फेविक्विकच्या 10 पुड्या आणल्या आणि बोर्डावरची लाईट पट्टी निघाली होती. आज बसू उद्या बसू, आज टाइम भेटलाय म्हणलं आज घ्या चिटकून. ऑर्डर काय आली नव्हती त्यामुळे चालला होता आमचा चांगला टाइमपास. दुपारनंतर आपल्याला ऑर्डर आली बघा. मग काय रात्री भरून काढली. 2-3 तास झोप काढली कागलला आणि आलो बघा. 4 वाजत आले होत्या कराडला यायला. ट्रॉफिक काय भेटणार नाही म्हणलं, पण काय फुलाचं काम होईपर्यंत असंच झटके खावा लागणार बघा कराड पास वस्तू. पुढे येऊन बघतोय तर काय हा अण्णा पट्टा धरून बंद पडला होता. एक कार्यकर्ता बिचारा ट्रॅफिक क्लिअर करत होता पण त्याचं कोण ऐकत नव्हतं. पोलीस होते पण गाडीच्या पाठीमागे नव्हते, ते गाडीच्या पुढे किती ट्रॅफिक आहे हे चेक करत होते बहुतेक. असू द्या, निघा आपल्या कडकडनी. कराड पास झालं. मी म्हणलं कोल्हापूरला जाणारी गँग तरी नीट सुटसुटीत जात असेल म्हणलं, पण त्यांच्या नशिबात पण झटके लिहिले होते मित्रांनो. बहुतेक चांगली 2 ते 3 किलोमीटर लाईन लागली होती बघा. पंपावर आलो, डिझेल फुल करून घेतलं बघा. निघाव म्हणलं आता पुढच्या मार्गाला. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास आमच्या आई बहिणींनी बी कधी आम्हाला लाईक कमेंट करत जावा आपल्या ड्रायव्हर भावाला. आणि जाता जाता फॉलो करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.